अवघ्या काही तासांपूर्वी आमदार संजय गायकवाड यांनी कोल्हापुरातल्या प्रकाशकाला शिवाजी कोण होता या पुस्तक छापणाऱ्या प्रकाशकाला एक धमकी दिल्याचा प्रकार, धक्कादायक प्रकार एक समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. याच पार्श्वभूमीवर आपण पानसरे कुटुंबियांशी संवाद साधणार आहोत. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि तुम्ही याच्याकडे नेमकं कसं बघता? कॉम्रेड प्रशांत तांबी याला बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी जे फोन केला आणि फोनवर ज्या आरवाची शिवीगाळ केली, आईच्या नावानी, बायकोच्या नावानी, लोकप्रतिनिधी असताना सुद्धा इतक्या खालच्या थरावर जाऊन अशी भाषा वापरणं त्यांना अशोभनीय आहे. त्यामुळे सर्वप्रथम खरं म्हणजे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि त्यांना अटक करायला पाहिजे अशी मागणी आम्ही करतोय. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की त्यांनी जर हे पुस्तक वाचलं असतं स्वतः आणि पुस्तक वाचल्यानंतर जर प्रशांतला फोन केला असता तर मला असं वाटतं की त्यांची भाषा बदलली असती. कारण पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचा परस्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे हे कॉम्रेड गोविंद पानसरेंनी उदाहरणासहित लिहिलेलं आहे. आणि शिवाजी महाराजांच्याच सरदारांनी जेव्हा स्त्रियांची बेअब्रू केलेली आहे किंवा स्त्रियांवर अत्याचार केलेला आहे तेव्हा स्वतःच्या सरदाराची गय न करता चौरंगा केलाय रांझ्याच्या पाटलाचा, सकुजी गायकवाडांचे डोळे काढून त्यांना खितपत ठेवलेला आहे. ही सगळी उदाहरणं वाचल्यानंतर मला असं वाटतं की खरा शिवसैनिक जो असेल तो कोणत्याही स्त्रीच्या संदर्भात अशी घाणेरडी भाषा वापरणार नाही. पण आमदार संजय गायकवाड स्वतःला शिवाजी महाराजांचे वारसदार म्हणून घेतात. म्हणजे ती पूर्ण क्लिप ऐकली तर तुमच्या लक्षात येईल की स्वतःला वारसदार म्हणून घेतात, जैविक वारसदार म्हणून घेतात. त्यांच्या घराण्यातली कोणीतरी आमच्याकडे आहे असं अशा अनुषंगानं ते बोललेले दिसतात. अशा वेळेला त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. पण लोकशाहीची विटंबना म्हणा की असे लोकप्रतिनिधी आपल्याला मिळालेले आहेत आणि ते ऐकावं लागतं. मुळात कॉम्रेड गोविंद पानसरेंनी हे पुस्तक जवळपास प्रकाशन करून 37 ते 38 वर्ष लोटलेली आहेत. हे 38 वर्षानंतर त्यांना हे उमगलं. तेच हाच खरं म्हणजे प्रश्न आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला पण हे कळेल की आपले लोकप्रतिनिधी वाचत नाहीयेत. आणि 88 साली प्रकाशित झालेलं पुस्तक लाखो प्रती ज्याच्या खपल्या गेलेल्या आहेत, जवळपास 10 ते 12 भाषांमध्ये ज्याचं रूपांतर झालेलं आहे, ते पुस्तक त्यांना लग्नात एक प्रेझेंट मिळालं आणि मग त्यांनी वाचलं आणि त्यानंतर ते जागे झालेले आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांच्या संदर्भात आपण जेव्हा बोलत असतो, म्हणत असतो, तेव्हा आपल्याला शिवाजी महाराजांच्या संदर्भातलं खरं काही माहीत नाही आहे. पण आपलं उगाचच म्हणजे आपल्याला सत्ता मिळालेली आहे, सत्तेच्या आधारानं, सत्तेचा आधार घेऊन आपण काहीही करू शकतो, आपण आमदार आहे म्हणजे काहीही बोलू शकतो, अशा अनुषंगानं त्यांनी जे वक्तव्य केलंय त्या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. दुसरी एक गोष्ट या अनुषंगानं सांगावीशी वाटतेय. कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या खुनामध्ये आरोपी असणारा गायकवाड आणि आता हे आमदार संजय गायकवाड तेही म्हणतात पानसरेंच्या विषयी, पानसरेंचं काय झालं माहित आहे का, तुला पानसरेंच्या ठिकाणी जायचं आहे का, अशा अनुषंगानं भाषा करतात. तेव्हा मला असं वाटतंय की सरकारनं स्वतः आता फिर्यादी व्हायला पाहिजे आणि त्या अनुषंगानं तपासणी करायला पाहिजे. त्याच्यामध्ये नेमकं काय आहे ते तपासून काढायला पाहिजे असं वाटतं. मुळात या हत्येचं जे काही आता प्रक्रिया चालू आहे सुनावणीची असेल किंवा ही पण बऱ्यापैकी आता नेमकी तुमच्या दृष्टीने नेमकी कशी बघा? खरं म्हणजे यापूर्वीही अनेकदा आम्ही कुटुंबीय म्हणून पण आणि चळवळीतली कार्यकर्ती म्हणून पण अनेकदा अशी मांडणी केलेली आहे की राजकीय इच्छाशक्ती नाही आहे आणि त्यामुळे याचं काही निकाल लागत नाहीये. केवळ कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे आणि त्याला जितका डिले करता येणं शक्य आहे, पुढे ढकलता येणं शक्य आहे, अशा अनुषंगानं ते सगळं चाललंय. कायद्यावरती विश्वास आहेच, पण आता वाटतंय की या अनुषंगानं आता तपासणीमध्ये ही एक भर पडलेली आहे. कारण ज्या अर्थी तुम्ही पानसरेंच्या संदर्भात असं बोलताय त्या अर्थी तुम्हाला ते माहित आहे का अशी शंका रास्तपणे येतेय आणि त्याचाही विचार केला जावा असं वाटतं. आता इथून पुढची नेमकी तुमची भूमिका कशी असणार आहे? कारण आंबी कुटुंबियांशी मी ज्यावेळी संवाद साधला होता तर त्यावेळी ते गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी त्यांची चालू होती. अजूनही ते आता गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेमध्ये आता सामील आहेत. तुमची नेमकी भूमिका नाही, त्याचा FIR दाखल करायचा आहे. कालच गेलो होतो त्या अनुषंगानं आम्ही राजनाम पोलीस स्टेशनला. त्या अनुषंगानं त्या लोकांशी बोलणं झालेलं आहे. आज FIR दाखल होईल, त्याच्यावर गुन्हा झालाच पाहिजे आणि त्यांना अटक झाली पाहिजे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही संपूर्ण राज्यभर ही मोहीम राबवणार आहोत. त्याच्या अटकेची मागणी करणार आहोत, निषेध करणार आहोत. तोही शिवाजी महाराजांचे पुतळे ज्या ज्या ठिकाणी आहेत, मला असं वाटतं एकही जिल्हा अपवाद नसावा की जिथे शिवाजी महाराजांचा पुतळा नाहीये, अशा ठिकाणी
खरं काय घडलंय ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता खरा शिवाजी अजूनही लोकांपर्यंत पोहोचणं बाकी आहे, हे या अनुषंगानं आपल्या लक्षात आलं. कारण 88 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकावरती आज आमदार महाशय बोललेले आहेत. त्यामुळे आता नव्यानं पुन्हा कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे पुस्तक पुन्हा एकदा त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आमचे सर्व कार्यकर्ते करणार आहेत. आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे यामध्ये राहून जातो की शिवाजी कोण होता हे शीर्षक त्यांनी जे निवडलं किंवा प्रकाशकांनी काही संमतीने निवडलं गेले असेल, पण याच्यामध्ये हे शीर्षक ठेवल्यानंतर अशा बऱ्याच अडचणींना सामोरं जाईल असं पानसरे यांना काही याची काही कल्पना होती किंवा प्रकाशकांना याची काही? खरं म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरे हयात असतानाच हा प्रश्न उद्भवलेला होता. त्यावेळेला तर बाळासाहेब ठाकरेही होते आणि शिवसेना ही फार फार्मामध्ये होती, 2 शिवसेना झालेल्या नव्हत्या. पण त्यावेळेला सुद्धा कॉम्रेड गोविंद पानसरेंनी हे नाव का दिलं आणि या नावामागे शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा हेतू आहे की शिवाजी महाराजांच्या विषयीचं ममत्व, आपुलकीचं नातं जे आहे ते नातं दृढ करण्याचा हेतू आहे, या अनुषंगानं त्यांनी त्याची मांडणी केलेली आहे. मला स्वतःला कार्यकर्ती म्हणून असं वाटतं की प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक आहे दगलबाज शिवाजी असं त्याचं नाव आहे. या नावाविषयी आपण काय म्हणणार? आपली जी युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीचं नाव शिवाजी युनिव्हर्सिटी आहे, छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी नाही आहे. हे कशासाठी आहोत? आणि आजकाल तुम्ही बघितले असेल की शिवाजी महाराजांच्या स्तुती प्रित्यर्थ जी गाणी लिहिली गेलेली आहेत किंवा आरत्या लिहिल्या गेलेल्या आहेत या शिवसैनिकांनी केलेल्या, त्याच्यामध्येही शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरीच होतो. आपल्याला ज्याच्याविषयी ममत्व अधिक वाटतं, जवळकी ज्याला वाटते त्याच्याविषयी बोलताना आपण बऱ्याचदा असा उल्लेख केला जातो. म्हणून मला असं वाटतं की जेव्हा एखादा माणूस कॉम्रेड गोविंद पानसरेंनी लिहिलेलं शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचतो, त्यानंतर त्याच्या मनात या प्रश्नाचं उत्तर आपोआप मिळतं. ते सगळं त्या पुस्तकात आहेच, त्याच्यातून सगळं तुम्हाला मिळत जातं. पण न वाचताच केवळ समोरचं टायटल काय आहे आणि त्याच्यात मध्ये अपमानच आहे असं गृहीत धरून तुम्ही जेव्हा बोलता, चुकीची मांडणी करता, तेव्हा मात्र या सगळ्याच्या विषयी शंका येते. नक्कीच धन्यवाद आपण या दिलेल्या सविस्तर माहितीने. जसं की आता आपण पाहिलं की शिवाजी कोण होता या एकेरी नावाचा जर आपण या शीर्षकाचा जर आपण विचार केला तर तो शोधण्यासाठी हे पुस्तक वाचावं अशा पद्धतीचं जे वक्तव्य आहे ते यांनी कुठे ना कुठेतरी केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.